नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ना इनाम ना सेकंद ना निशाण, तरीही थापलिंग खंडोबा यात्रेत 400 बैलगाड्या धावल्या. ना कुठलं इनाम, ना वेळेची स्पर्धा, ना विजयाचं निशाण, तरीही श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाच्या जोरावर नागापूर तालुका आंबेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या यात्रेत तब्बल 400हून अधिक बैलगाडी धावल्या. पौष पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. शनिवारी दिनांक 3 आणि रविवार दिनांक 4 अशा 2 दिवस चाललेल्या यात्रेत अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यासह परिसरातील विविध गावांमधून हजारो भाविकांनी हजेरी लावली. सदानंदाचे येळकोट खंडोबा महाराज की जयच्या जयघोषात पारंपरिक बैलगाडी धाव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या बैलगाडा शर्यतीसाठी कोणते इनाम, वेळेची मोजणी किंवा स्पर्धात्मक क्रमांक देण्यात आले नव्हते. केवळ श्रद्धा आणि परंपरेचा मान राखण्यासाठी शेतकरी बांधवांनी स्वखुशीनं सहभाग नोंदवला. यात्रेच्या दरम्यान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्री क्षेत्र थापलिंग खंडोबाचं दर्शन घेऊन यात्रेस भेट दिली. तसेच नागापूर ग्रामस्थांनी यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेची, नियोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत पाहुण्या भाविकांची सेवा केली. यात्रा शांततेत सुरळीत पार पडली. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, युवक मंडळ, स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध व्यवस्था केली होती, अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.